शिदू इकडे कुठं चाललास? काय झालं? अरे बाबा बरं झालं भेटलास. मी तुझ्याकडेच येऊ लागलो. आपला संदीप भाऊ नाही का, त्याला 20 लाख रुपयाची लॉटरी लागली. काय सांगतोस? तुला कसं काय माहित? अरे त्याचा मोबाईल माझ्याकडे होता ना, मग गेम खेळायला घेतलेला. धड त्याच्या मोबाईलवर 20 लाख रुपयाचा मेसेज आलाय. तर हो राव, 20 लाख रुपये आकडत आहे. पण लागली ना त्याला लॉटरी. चल त्याला जाऊन सांगू. बरं थांब. 20 लाख रुपये लय मोठी अमाऊंट असते. त्या संदीप भाऊला डायरेक्ट सांगू नको. तुला माहित आहे ना, तो हार्ट पेशंट आहे. त्याला एक हार्ट अटॅक येऊन गेलाय. तू जर त्याला डायरेक्ट सांगशील की 20 लाख रुपयाची लॉटरी लागली, त्याला दुसरा हार्ट अटॅक येईन, जीव जाईन त्याचा. होय यार, बरं झालं तू सांगितलंस. माझ्या तर लक्षातच नव्हतं. अरे तेच ना बाबा, लय हलक्या काळात जाता तो मारायचा बिरायचा उगच. अरे ते वासन हलक्या काळजाचा, पण मी तर भक्कम काळजाचा आहे ना. हा, मी बोलतो त्याला व्यवस्थित. फक्त तू बोल नको बघ, नाही तर काय घोळ करशील. मी कशाला बोलू बाबा, चल. मला हाय कर घरी. हा, तू काय बसलाय ना? बरं ऐक, तर हळू व्यवस्थित प्रेमाने सांग. तर त्याचं नको टेन्शन घेऊ. मला चांगलं माहिती कोणाला कसं बोलायचं ते. काय संदीप भाऊ? बरं संदीप भाऊ, मी तुला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर दे. हे टाइम आहे प्रश्न उत्तराचा. बरं विचार लवकर. हा, बरं संदीप भाऊ, तुला जर अचानक असे 20 लाख रुपये भेटले, तू त्याचं काय करशील? माझ्याकडे जर 20 लाख रुपये आले ना, आपल्या दोस्तीची शपथ भावा, मी 10 लाख रुपये तुला देईन. 10 लाख मला? अरे सिद्धू, काय झालं तुला? शिदू, काय झालंय? त्याला काय अटॅक बिटॅक आला काय? शिदू, पाणी पाणी. काय झालं काय माहिती पोराला रे? चिपळ. उठ उठ उठ. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे छातीतच दुखला अचानकच. हे मला 10 लाख रुपये देतो मला. भाऊ खरंच देशील का रे? अरे भाऊ, तू माझ्या भावासारखा आहेस. माझ्याकडे कधी पण 20 लाख रुपये आले का, त्याच्यातले 10 लाख रुपये मी तुला देईन. अरे भाऊ कधी कशाला? हे बघ तुझा दुसरा मोबाईल माझ्याकडे होता, तुला 20 लाख रुपयाची लॉटरी लागली. लॉटरी बघू. अरे असे फ्रॉड मेसेज मला रोज येते. खोटं असतं हे सगळं. खोटा?有人。